आपण वाहनतळ व जड वाहतूक डायव्हर्जन पॉइंट याबद्दलची सविस्तर माहिती घेऊयात. दिंड्यांसोबत वास्तव्यास असणारी सर्व प्रकारची वाहने 65 एकरमध्येच पार्क करायची आहेत. अहिल्यानगर, बार्शी, टेंभुर्णी, कुरकुमकडून येणारी वाहने अहिल्या चौक ते शेटफळ रोडवर असलेल्या 65 एकरच्या मागील भागात असलेल्या वाहनतळावर पार्क करायची आहेत. सोलापूर, मोहोळ, तिरे मार्गे सोलापूर करून येणारी वाहने ही भीमा बस स्थानक आणि शेटफळ रोडवरील 65 एकरच्या मागील भागात असलेल्या वाहनतळावर पार्क करायची आहेत. पुणे, सातारा, वाखरी मार्गे येणारी वाहने ही इजबावी, विसावा आणि 52 एकर मैदानात पार्क करायची आहेत. कराड, आटपाडी, दिघंची मार्गे येणारी वाहने ही श्रेयस पॅलेस जवळील वेअरहाऊसच्या शेजारील मैदानात पार्क करायची आहेत. कोल्हापूर, सांगली, मिरज व सांगोला मार्गे येणारी वाहने ही पंढरपूर शहराजवळील पंढरपूर-सांगोला रोड लगत बिडारी बंगला येथे पार्क करायची आहेत. विजापूर, मंगळवेढा मार्गे येणारी वाहने ही अनवली चौक येथे कासेगाव फाटा बायपास मार्गे येऊन बिडारी बंगला पार्किंग, स्टेशन कोर्ट पार्किंग, यमाई तुकाई मंदिर मैदान पार्किंग येथे पार्क करायची आहेत. या सर्व वाहनतळावर प्रशासनामार्फत पिण्याच्या पाण्याची व स्वच्छतागृहांची सोय करण्यात आली आहे. या व्यतिरिक्त शहरात देखील विविध ठिकाणी पार्किंगची व्यवस्था करण्यात आलेली आहे. यामध्ये अंबाबाई पटांगण पार्किंग, संत घारगे बाबा चौक पार्किंग, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर क्रीडा संकुल पार्किंग, खादी ग्रामोद्योग पार्किंग, तसेच गजानन महाराज मठासमोरील पार्किंग इत्यादी पार्किंगचा समावेश आहे. वारीच्या निमित्ताने प्रशासनाने वाहतुकीच्या नियमांमध्ये केलेल्या बदलांची माहिती आता आपण घेऊयात. दिनांक 17 जुलै रात्री 23 वाजल्यापासून ते दिनांक 29 जुलै रात्री 24 वाजेपर्यंत पुण्याकडून पंढरपूरकडे फलटण, नातेपुते, माळशिरस आणि वेळापूर मार्गे पंढरपूरकडे येणाऱ्या सर्व वाहनांची वाहतूक ही बंद राहील. सदर वाहतूक पुणे, बारामती, इंदापूर, टेंभुर्णी, पंढरपूर किंवा पुणे, यवत, इंदापूर, टेंभुर्णी आणि पंढरपूर अशी राहील. दिनांक 17 जुलै रात्री 23 वाजल्यापासून ते दिनांक 29 जुलै रात्री 24 वाजेपर्यंत पंढरपूर आणि सांगोराकडून वेळापूर, माळशिरस, नातेपुते, फलटण आणि पुण्याकडे जाणाऱ्या सर्व वाहनांची वाहतूक बंद राहील. सदर वाहतूक पंढरपूर, टेंभुर्णी आणि पुणे अशी राहील. महाळुंग, श्रीपूर, बोरगाव आणि माळखांबी या दिशेकडून पालखी मार्गाकडे येणाऱ्या सर्व वाहनांना प्रवेश बंद आहे. वारी काळात पंढरपूर शहरातील बस स्थानके ही शहराच्या बाहेर हलवण्यात येणार आहेत. त्याबद्दलची माहिती आता आपण घेऊयात. पुणे, सातारा आणि मुंबईच्या दिशेने जायचे असल्यास पुणे, सातारा, पंढरपूर रोडवरील चंद्रभागा बस स्थानकावरून तुम्ही जाऊ शकता. कोल्हापूर, रत्नागिरी, मंगळवेढा, सांगली, सिंधुदुर्ग, सांगोला या ठिकाणी जायचे असल्यास जुना कासेगाव रोड ITI कॉलेज जवळील पांडुरंग बस स्थानकावरून तुम्ही जाऊ शकता. अमरावती, छत्रपती संभाजीनगर आणि नागपूर या ठिकाणी जायचे असल्यास पंढरपूर, मोहोळ रोडवरील भीमा बस स्थानकावरून तुम्ही जाऊ शकता. नाशिक, जळगाव, अहिल्यानगर आणि धुळे या ठिकाणी जायचे असल्यास टेंभुर्णी रोडवरील विठ्ठल सहकारी साखर कारखाना येथील बस स्थानकांवरून तुम्ही जाऊ शकता. आता आपण शहराबाहेरून जाणाऱ्या जड वाहतुकीसाठी पर्यायी मार्गांची माहिती घेऊयात. अहिल्यानगरकडून येणारी वाहने टेंभुर्णी, मोहोळ, सोलापूर मार्गे विजापूरकडे जातील किंवा टेंभुर्णी, अकलूज, मोहोळ, सांगोला, मंगळवेढा या पर्यायी मार्गे देखील विजापूरकडे जातील. तसेच विजापूर करून येणारी वाहने सोलापूर, मोहोळ, टेंभुर्णी किंवा मंगळवेढा, सांगोला, मोहोळ, अकलूज, टेंभुर्णी मार्गे अहिल्यानगरकडे जातील. पुण्यावरून येणारी वाहतूक विजापूरला जाण्याकरिता वेळापूर, मोहोळ, सांगोला, मंगळवेढा मार्गे विजापूरकडे जाईल. तसेच विजापूरवरून पुण्याकडे येताना मंगळवेढा, सांगोला, मोहोळ, वेळापूर मार्गे पुण्याकडे येईल. या सर्व काळात एखादी संशयास्पद वस्तू
व्यक्ती अथवा वाहन आढळल्यास त्वरित पोलिसांशी संपर्क साधावा. भाविकांनी कोणत्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास ठेवू नये. तसेच आपल्याला कोणत्याही प्रकारची अडचण आल्यास जवळच्या मदत केंद्राशी संपर्क करा किंवा 112 या नंबरवर संपर्क साधावा. सोलापूर ग्रामीण पोलीस दल आणि जिल्हा प्रशासन आपल्या सेवेसाठी सज्ज आहे. आपणही पोलीस दलास सहकार्य करून हा सोहळा शिस्तबद्धरित्या संयमाने पार पाडावा ही नम्र विनंती.